नमस्कार, फॅमिलीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण झटपट असं मिक्स फ्रूट कस्टर्ड कसं बनवायचं ते पाहूया। चला तर मग सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी 2 कप दूध घेतलं आहे। दूध 1-2 मिनिटं गरम करून घ्यायचं। आता 1 कप दुधात 1 चमचा कस्टर्ड पावडर घालायची। इथे मी व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर घेतली आहे। पावडर चांगली मिक्स करून दुधात ओतायची म्हणजे गुठळ्या होत नाहीत। कस्टर्ड पावडरीने दूध अगदी लगेच दाटसर होऊन येतं। दुधाला 1 उकळी आली की यात साखर घालायची। मी इथे 5 लहान चमचे साखर घालतोय। तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। साखर वितळण्यासाठी 1-2 मिनिटे ढवळून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा। मिश्रणाला पूर्ण थंड होऊ द्यायचं। आता यात फ्रूट्स घालून घेऊयात। मी इथे काही ड्रायफ्रूट्सही घेतले आहेत। ड्रायफ्रूट्स तुम्ही स्किप करू शकता। इथे मी सफरचंद, डाळिंब, केळं, मनुका, पिस्ता, बदाम आणि काजू बारीक करून घेतलेत। तुम्ही आपल्या आवडीची फळं घालू शकता। कस्टर्ड थंड झालंय, यात आता फ्रूट्स आणि ड्रायफ्रूट्स घालूयात। एक तासभर कस्टर्डला फ्रीजमध्ये ठेवूयात। फ्रीजमध्ये न ठेवताही आपण खाऊ शकतो, पण थंड कस्टर्ड खायला खूप छान लागते। तर इथे आपले थंडगार मिक्स फ्रूट कस्टर्ड बनून तयार झाले आहे। रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा वेगवेगळ्या रेसिपींसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।